पाली बसस्थानकाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पाहणी। मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली 14 कोटींची संजीवनी। पाली बसस्थानकाला अखेर गती। नव्या बसस्थानकासाठी मंत्री प्रताप सरनाईकांचा 14 कोटींचा विकास मंत्र। पालीकरांसाठी मोठी खुश खबर, अत्याधुनिक बसस्थानकाचं स्वप्न होणार साकार। 3 महिन्यात भूमिपूजनाचं आश्वासन। मंत्री प्रताप सरनाईक आज कोकण दौऱ्यावर। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली इथल्या श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनाने आपल्या 3 दिवसीय कोकण दौऱ्याची सुरुवात केली। यावेळी त्यांनी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत कोकणातील रखडलेले विकास प्रश्न मार्गी लागावेत अशी प्रार्थना केली। श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला। दर्शनानंतर प्रताप सरनाईक यांनी पाली सुधागड एसटी बस स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली। बस स्थानकाच्या दुरावस्थेची गंभीर दखल घेत त्यांनी बस स्थानकाच्या पुनर्विकासासाठी तब्बल 14 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली। तसंच येत्या 3 महिन्यात या प्रकल्पाचं भूमिपूजन होईल अशी ग्वाही देत मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुधागडसह रायगडवासियांना मोठा दिलासा दिला। पाली बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी आणि अत्याधुनिक सुविधांनी सज्ज नव्या वास्तूच्या उभारणीसाठी शिवसेनेने तसंच विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याचं यावेळी दिसून आलं। स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अनेक वर्षांपासून या प्रश्नासाठी आवाज उठवला होता। याबरोबरच ज्येष्ठ पत्रकार रवींद्रनाथ ओवाळ यांनी देखील या प्रश्नावर वारंवार आंदोलन आणि उपोषण केलं होतं। पाली बसस्थानकासाठी सुमारे 15,757 चौरस मीटर जागा सन 1971 मध्ये संपादित करण्यात आली होती। त्यावर 1978 मध्ये उभारण्यात आलेली बसस्थानकाची इमारत कालबाह्य झाल्यानंतर 2022 मध्ये पाडण्यात आली। त्यानंतर नव्या अत्याधुनिक बसस्थानकाची मागणी सातत्याने होत होती। नव्या बसस्थानकात 8 फलाटांचं सुसज्ज बसस्थानक, प्रशस्त प्रतीक्षालय, स्वतंत्र कॅन्टीन, विद्यार्थी आणि आरक्षण धारकांसाठी विशेष सुविधा, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, चालक वाहकांसाठी विश्रामगृह, चौकशी केंद्र, प्रशासकीय कार्यालय, दुकानं, उपहारगृह तसंच विविध प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। लवकरच निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष बांधकामाला गती दिली जाईल अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी या पाहणी दौऱ्यादरम्यान दिली। दमशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड। कोकण दौरा करत असताना बल्लाळेश्वर मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलं, पाली बसस्थानकाचं पाहणी केली। मी आता 3 दिवसाचा कोकण दौरा आयोजित आज केला आहे आणि पालीला बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन आता सुरुवात करतोय। पुढे पूर्ण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी वगैरे सगळे चिपळूण वगैरे सगळा परिसर फिरून प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी बस स्थानकाला भेट देऊन काही समस्या असल्या तर त्या समस्याचं निराकरण कशा प्रकारे करता येईल याची काळजी घेऊन भविष्यामध्ये काय डेव्हलपमेंट ह्या परिसरामध्ये करता येईल आणि सर्वसामान्य जनतेला सुविधा कशा देता येईल हे बघणार आहे। प्रामुख्यानं कोकणातलाच सर्वसामान्य हा चाकरमानी आमच्या मुंबईमध्ये आलेला आहे आणि मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेशी बांधिलकी असलेला हा सगळा वर्ग आहे आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते आमचे स्वतःचे प्रश्न असं समजून आम्ही आता काम करतोय। एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत की जेवढं शक्य होईल तेवढं त्या जागेवर जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्येचं निराकरण कसं होईल यासाठी तुम्ही पुढाकार घ्यायला हवा आणि त्या पद्धतीनं हा कोकणचा दौरा आहे। आज पाली येथे मी आलेलो असताना बऱ्याच लोकांनी ह्यापूर्वीसुद्धा तक्रारी केल्या होत्या की पालीचं हे 78 साली झालेले हे बसस्थानक होतं, परंतु गेल्या अनेक वर्षापासून याकडे दुर्लक्ष झालं होतं। मी ताबडतोब माझ्या एसटीच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना देऊन त्याचं एस्टिमेट वगैरे करायला सांगितलं होतं। ह्या अर्थसंकल्पामध्ये पूर्णतः तरतूद केलेली आणि सुमारे 14 कोटी रुपये खर्च करून एक अद्ययावत आपण बसस्थानक या ठिकाणी उभारतोय आणि पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये याचं भूमिपूजनही होईल। कारण लोकांची मागणी होती आणि आमची जबाबदारी आहे महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर होणं गरजेचं आहे जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशाला सुविधा मिळेल।
आणि आज ही पाहणी केल्यानंतर काही सूचना मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वगैरे ह्या ठिकाणी आहेत. प्रामुख्यानं त्यांनी 7 फूट, मी 5 फूट सांगितलं होतं म्हणून त्यांनी अजून 7 फूट उंचीवर हे घेतलेलं होतं. परंतु 7 फूट उंचीवर घेतल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना त्या पायऱ्या चढता येईल का, त्याचबरोबर काही अपंग लोक असतात त्यांनासुद्धा त्या पायऱ्या चढता येईल का, त्यामुळे त्या ठिकाणी रॅम्प ठेवणं, रॅम्पबरोबरच आमच्या नवीन डेपो झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना किंवा काही अपंगांना चढण्यासाठी त्या ठिकाणी व्हीलचेअर ठेवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नंतर आम्ही करणार आहोत. परंतु सद्यस्थितीमध्ये याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम मी पुढल्या 3 महिन्यामध्येच म्हणजे ह्या पावसाळ्याच्याच दरम्यान करण्याचा माझा मानस आहे. म्हणजे ह्या वर्षामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या स्थानकाचं काम चालू होईल आणि वर्षभरामध्ये ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. सर, महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, यांच्यात विधान परिषदेच्या जागेवरून संघर्षच म्हणता येईल. काय सांगाल शिवसेनेकडून 2 उमेदवार आणि राष्ट्रवादी? संघर्षाशिवाय आजपर्यंत काही मिळाले नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी संघर्ष केला म्हणून आज आम्ही राज्याचे मंत्री म्हणून कार्यरत आहोत. आम्ही सुद्धा आमच्या कार्यकाळामध्ये संघर्ष केला. आम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की प्रामुख्यानं पालीची बहुतांश म्हणजे ह्या परिसरातले लोक हे आमच्या ठाण्याचे मतदार आहेत. काही शिंदे साहेबांचे मतदार आहेत, काही माझे मतदार आहेत, काही अजूनही आमच्या महायुतीचे काही आमदार म्हणून निवडून आलेले त्यांचे मतदार आहे. आणि हे प्रामाणिकपणे धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर विश्वास ठेवून आमचे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांवर जे त्यांचं हिंदुत्व आहे त्या हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेबरोबर गेल्या अनेक वर्षापासून आहे. आणि त्या लोकांच्या जर काही समस्या असतील तर त्या त्यांच्या समस्या नाही, हे आमच्या समस्या आणि त्या आमच्या समस्या म्हणून आम्ही काम करत असतो. संघर्षाशिवाय काही मिळत नसते हे तुम्हालाही माहिती आहे. शेवटी आता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे. आमच्याकडे 389 मतं आहे. भारतीय जनता पक्षाकडे 385 मतं आहेत. 100च्या आसपास राष्ट्रवादी आहे. आणि त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी हा आग्रह आहे. ठीक आहे, 1-2 दिवसामध्ये त्या बाबतीतला निर्णय उपमुख्यमंत्री आणि आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब घेतील. कारण आमच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला अंतिम निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असतो. त्या माध्यमातून आम्ही काम करतो. एकीकडे आपण बघितलं तर संख्याबळ तुमच्याकडे जास्त आहे, तरी सुद्धा वरिष्ठांकडे यासाठी संघर्ष बघा करायला काय असतं, काही ठिकाणी संख्या कमी असताना सुद्धा आम्हाला जागा त्यांनी दिलेल्या आहे. म्हणजे ठाण्यामध्ये तसं बघायला गेलं तर भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ जास्त आहे, आमचं कमी आहे, तरीसुद्धा आम्ही त्या जागेवर दावा ठोकलेला आहे. परंतु शेवटी महायुती सरकार आहे. एक दुसऱ्यांना सहकार्य करून, एक दुसऱ्यांना देवाणघेवाण मदतीची किंवा आमच्या नगरसेवकांची करून आम्हाला आमचे 17च्या 17 विधान परिषदेचे सदस्य ह्या महायुतीचे निवडून आणायचे. त्यामुळे कुठे मागे 2 पावलं तर कुठे पुढे 2 पावलं असं करून आम्हाला ते जागा वाटप करायचं आणि आज अंतिम निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. सर, या संघर्षामध्ये पालकमंत्री पदाचा काही समझोता होईल का? नाही, बघा आमच्या दृष्टीनं आजही आम्ही भरतशेठ गोगावला यांना पालकमंत्री म्हणूनच रायगडचा बघतो आणि त्या माध्यमातून ते कामही तशा पद्धतीचं करतायत. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा एक सर्वसामान्य शिवसैनिक ज्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी मंत्रिपद दिलं आणि मंत्रिपद दिल्यानंतर ते पालकमंत्री होतील अशी आमच्या कोकणवासियांची इच्छा आहे. आणि आजही आम्ही त्यांना पालकमंत्री भरत गोगावले म्हणूनच म्हणतो. जर भविष्यामध्ये फक्त त्या शिक्कामोर्तब जर करायचं झालं तर आज ना उद्या ते होईल आणि याची आम्हाला खात्री आहे. साहेब, एकीकडे भरत गोगावलेंसाठी पालकमंत्री सोडायला तयार आहे, माझ्या मुलाला विधान परिषद सोडा असं चटकरे बोलतात. परंतु आपल्याच पक्षामधले आमदार महेंद्र दळवी हे मात्र बोलतात की पालकमंत्रीसाठी चढदोड व्हायला नाही पाहिजे, कारण ती शिवसेनेची हक्काची जागा आहे, शिवसेनेचे आमदार जास्त आहेत. म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीचा आज अर्ज घेतलाय. भरत गोगावले किंवा इतर आमचे कोकणातील सर्व आमदार हे कुठल्याही परिस्थितीमध्ये रायगडचं पालकमंत्रीपद हे आमच्याकडेच असावं ह्या मताशी ठाम आहेत. आणि ते जसे ठाम आहेत तसे आम्हीही सर्व मंत्री असताना सुद्धा ठाम आहोत. त्यामुळे आमच्या दृष्टीनं हे पालकमंत्रीपद फार महत्त्वाचं आहे. आणि रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करून, सुनेत्राताईंशी चर्चा करून सोडवतील याची आम्हाला खात्री आहे आणि विश्वासही आहे. सर, आपण राज्यातल्या मंत्रिमंडळामध्ये आहात आणि आज जर बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये महिलांच्या हत्या होत आहेत, अत्याचार वाढत आहेत. रायगड जिल्ह्यात अशा 3 हत्या झालेल्या आहेत. सरकार किंवा गृहमंत्री कुठे अपयशी ठरतात का, काय सांगाल? नाही, बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्राताई पवार अतिशय चिकाटीनं आणि चांगलं काम या राज्यासाठी करतात. किंबहुना हे सुद्धा मान्य करायला हवं की सर्वसामान्य महिलांना सन्मान देण्याची पहिली जी योजना आहे ती योजना एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात झाली आणि आमच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले. ही देशभरामध्ये गाजलेली योजना एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केली.
आणि चांगलं काम करत असताना काही समाजकंटक अशा पद्धतीची चुकीची कामं करत असतात आणि जर काही हत्यासारखे प्रकरणं झाली असतील आणि त्या माध्यमातून जर पोलिसांकडे त्या संदर्भातले पुरावे आले असतील तर निश्चितपणे त्या जे समाजकंटक आहेत त्याच्यावर कठोर कारवाई ही केली जाईल आणि देवेंद्र फडणवीस साहेब एकदम सक्षम गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत आणि ते योग्य प्रकारे त्या लोकांवर कारवाई केल्याशिवाय त्यांना सोडणार नाही. धन्यवाद साहेब. धन्यवाद. आम्ही मागण्या केल्या ते सांगा आणि दादा त्यांनी काय सांगाल, स्वतः परिवहन मंत्र्यांनी येऊन इथं शाश्वती दिलेली आहे आणि लवकरच हे बस स्थानकाचं नवीन जे स्वप्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत याचे आश्वासनपोटी होण्याचे संकेत मिळत आहेत. काय आपली प्रतिक्रिया? 100% संकेत मिळत आहेत आणि बल्लाळेश्वराच्या कृपेने मी शिवसेनेचा तालुका प्रमुख झाल्यानंतर ह्याच्या अगोदर खरं तर ही मागणी होतीच, पण मी तालुका प्रमुख झाल्यानंतर मी सुधागड तालुक्याचे 4 महत्त्वाचे प्रश्न हे मंत्रालय दरबारी राऊतसाहेब असतील, संजय म्हात्रे असतील, आम्ही सगळ्यांनी, सूरज शेळके असतील, आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करून दमदार आमदार महेंद्र दळवी यांना सोबत घेऊन आम्ही मंत्रालयामध्ये माझ्या 4 महत्त्वाच्या प्रश्नांसाठी आम्ही मागणी केली होती. त्याच्यात प्रामुख्याने आपल्या पालीला असलेलं ग्रामीण रुग्णालय की जे सुद्धा आता 90% काम पूर्ण झालेलं आहे. प्रकाश आबिटकर साहेब जे आरोग्यमंत्री आहेत त्यांच्या हस्ते आपण त्याचं भूमिपूजनही लवकर करतोय, त्याला अजून हा उद्घाटन करतोय आणि वाढीव तरतुदीसाठी सुद्धा आपण हॉस्पिटलसाठी मागणी केलेली आहे. ती मागणी सुद्धा त्यांनी मान्य केलेली आहे आणि त्याच्या वाढीव तरतुदीनुसार जे काम आहे ते अजून चालू होईल. त्याचबरोबर दुसरा प्रश्न हा पाली बसस्थानकाचा होता. माझ्या सर्व सुधागड तालुक्याच्या बाहेरच्या प्रवाशांना अतोनात हाल या बसस्थानकावरती सोसावे लागत होते आणि त्याची सगळ्यांची झळ ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला लागत होती आणि म्हणून आम्ही कटाक्षाने पाली बसस्थानकाचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी लागावा म्हणून अथक प्रयत्न करत होतो. त्या प्रयत्नांना यश आलं होतं, यश आज आलेलं आहे. कारण पहिला 8 कोटीचा हा बसस्थानक होता, तो आम्ही राऊत साहेबांनी हट्ट धरल्यामुळे आणि प्रताप सरनाईक जे आता येऊन गेले मंत्री साहेब त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की 8 कोटीमध्ये हा बसस्थानक तसा होणार नाही, त्याच्याकरता वाढीव तरतूद करून 13 कोटी 90 लाख रुपयाचं एस्टिमेट आता त्यांनी मंजूर केलेलं आहे. त्या दृष्टीने अर्थ खात्याकडून त्याची तरतूदही झालेली आहे. 3 महिन्यामध्ये याचं भूमिपूजन होऊन 1 वर्षामध्ये बसस्थानक अद्ययावत इकडे सुरू होईल अशी खात्री ग्वाही स्वतः परिवहन मंत्र्यांनी आपल्या समक्ष इकडे दिलेली आहे. हा दुसरा प्रश्न आमच्यामार्फत आम्ही आता सॉल्व्ह केलेला आहे. तिसरा प्रश्न माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे की अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या या पाली बल्लाळेश्वराच्या नगरीत आज पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो अत्यंत मूलभूत आणि फार म्हणजे ज्वलंत प्रश्न आहे की आम्हाला पावसाळ्यात तर गढूळ पाणी, या पत्रकारांनी आपण बऱ्याच वेळा ती बातमी पण दिलेली आहे की त्या पाण्यामधनं नळामध्ये साप येतात, कीटक येतात, असे बरेचसे प्रकार गढूळ पाण्याचे आहेत. तर त्याच्याकरता पालीला एक अद्ययावत फिल्ट्रेशन प्लांट असावा आणि नगरविकास मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करून आज पाण्याचा फिल्ट्रेशन प्लांटचा योजना जी आहे त्याची 90% मंजुरी आम्ही त्याची पूर्ण घेण्यासाठी आम्ही यशस्वी झालेलो आहोत. येत्या 1 महिन्याच्या काळामध्ये आम्ही त्याची वर्क ऑर्डर येऊन प्रत्यक्षात काम कसं सुरू होईल या दृष्टीने आम्ही युद्धपातळीवर काम करतोय. हा तिसरा प्रश्न आम्ही मार्गी लावलेला आहे. आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की जो ट्रॅफिकचा होतो, पालीतले रस्ते जे आहेत बल्लाळेश्वर मंदिराकडे जाणारे ते अरुंद रस्ते आहेत. आजूबाजूला जी घरं आहेत ती घरं डिमॉलिश करून रस्ते रुंद करणं हे पालीमध्ये अशक्य आहे. अशा परिस्थितीमध्ये पालीला बाह्यवळण रस्ता असणं हे फार गरजेचं होतं आणि त्या बाह्यवळण रस्त्यासाठी सर्वे करून तो रस्ता कसा असावा याचं फायनलायझेशन करून त्या शेतकऱ्यांना ॲक्विजिशनसाठी असलेला जो मोबदला आहे तो मोबदला कलेक्टर दरबारी कसा जमा होईल लवकरात लवकर यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि मला सांगायला आनंद होतो की त्याच्यात सुद्धा आम्ही यशस्वी झालेलो आहोत. त्यामुळे शिवसेनेच्या मार्फत हे 4ही कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत आणि विकासाकडे शिवसेना कशी आगेकूच करते, महायुती सरकार कसं आगेकूच करतं याचं एक चांगलं उदाहरण आम्ही पाली आणि सुधागडच्या वतीने इकडे सगळ्यांसमोर दाखवून देतो. तर काय सांगाल, चक्क राज्याचे परिवहन मंत्री या ठिकाणी पालीमध्ये आले, कसा पाठपुरावा होता, एकूणच एसटी स्टँडची नवीन इमारत कधी होईल आणि काय नेमका हा सगळा खटाटोप या ठिकाणी झालेला आहे? मुळात मागच्या सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते साहेब यांच्याकडे आमच्या पालीतल्या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आम्ही पाठपुरावा केलेला होता. त्यावेळी स्टँड अस्तित्वात होता पण पडाला आलेला होता आणि मग आम्ही सगळ्यांनी मागणी केली की बाबा हा स्टँड जो आहे पडाला आलेला तो पहिला पाडा आणि मग याच्यासाठी निधी उपलब्ध करा. त्यावेळी केलेला निधी हा थोडासा तुटपुंजा होता, त्याची आम्ही कल्पना तत्कालीन परिवहन मंत्र्यांना दिलेली होती. त्यानंतर जेव्हा स्वतः प्रताप सरनाईक हे परिवहन मंत्री झाल्यानंतर आम्हाला निश्चितपणे खात्री वाटली की तो प्रश्न सुटेल, कारण सुधागड तालुक्याचे आणि ठाण्यात प्रताप सरनाईक साहेब असल्यामुळे त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते
आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे त्यांच्याशी वैयक्तिक चांगले संबंध होते आणि विशेषतः आमचे दमदार आमदार महेंद्र दळवी साहेब यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा केला. अधिवेशन काळात एक बैठक झाली इथले आमदार आणि महेंद्र दळवी साहेब यांना घेऊन, आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रश्न मांडला की मुळात इथपासून आपण आता ऐकलं असाल का त्या इथल्या उंचीपासूनच त्यांना आम्ही कल्पना दिलेली होती की इथल्या प्लॅटफॉर्मची आणि स्टँडची उंची किती असावी. त्या इतक्या बारकाईने त्याने अभ्यास करून सुमारे 14 कोटी रुपयाची मान्यता देतो म्हणून त्याच दिवशी आम्हाला अनुपम कुलकर्णी आणि आम्ही सगळे पदाधिकारी होतो त्या दिवशी त्याने आम्हाला सांगितलं. आणि त्यानंतर मधल्या काळात इस्टिमेट करणं असेल, त्याची प्रशासकीय मान्यता असेल किंवा त्याला आर्थिक तरतूद असेल, यासाठी आमचे तालुका प्रमुख असतील, मी स्वतः असेल आणि आमचे काही पदाधिकारी संजय म्हात्रे वगैरे आम्ही या सगळ्यांनी पाठपुरावा कंटिन्यू प्रत्येक भेटीत केला आणि त्यानुसार आज खऱ्या अर्थाने याला मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं आहे. येणाऱ्या काही काळामध्ये स्वतः ते टेंडर त्याचं होईल आणि साहेब म्हणाले तसं 3 महिन्यामध्ये भूमिपूजन होईल आणि सगळीकडे ज्या बल्लाळेश्वराचं अष्टविनायक स्थान आहे ह्याला साजेसा बस स्टँड हा पालीमध्ये इथे होणार आहे आणि निश्चितपणे त्याची खात्री देण्याकरता स्वतः परिवहन मंत्री पूर्तता झाल्यानंतर आज इथे आलेले आहेत.